नमस्कार, मी स्वाती बाबर. आपल्या या चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आपण राजस्थानमधील खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी गेलो होतो. आपण आलेलो आहोत राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यामध्ये, जिथे श्याम बाबांचे एक जगप्रसिद्ध मंदिर आहे. शीश के दानी आणि हारे का सहारा या नावाने बाबांना ओळखले जाते. श्री गणेश यात्रा या स्लीपर लक्झरी बसनी आम्ही देहरादून ते राजस्थान जयपूर असा प्रवास केला, जो अत्यंत सुंदर असा प्रवास आमचा झाला. त्यानंतर आम्ही हॉटेल रुबी या हॉटेलवर थांबलो, जे अत्यंत सुंदर हॉटेल होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप छान हॉटेल आहे हे जयपूरमध्ये. अगदी बस स्टँडच्या जवळच हे हॉटेल आहे. नमस्कार, आम्ही आलेलो आहोत आता हॉटेलवर. तर तुम्ही बघू शकता आम्ही कुठं राहिलेलो आहे ते. हॉटेल रुबी खूप छान हॉटेल आहे हे. टायमिंग त्याचं 8 ते 10 वाजेपर्यंत आहे प्रत्येक दिवशी. खम्माघनी. किती सुंदर पेंटिंग्स इथं लावलेले आहेत. बारा तासांचा प्रवास करून आम्ही हॉटेलवरून तयार होऊन बस स्टँडवर आलो. आम्हाला तिथे लगेच बस मिळाली, कारण खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी भरपूर बसेस तिथं उपलब्ध आहेत. बसमध्ये बसल्यानंतर दादा येऊन त्यांनी सुंदर असं गाणं म्हटलं. तासाचा प्रवास कसा झाला ते कळालंच नाही. आम्ही बाबांच्या दर्शनासाठी खाटूश्यामजींच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो होतो. तुम्ही बघू शकता किती भाविक येथे आलेले आहेत. खूप गर्दी होती. जिकडे बघावे तिकडे गुलाबाची फुलं दिसत होती, मोरपंख दिसत होते. क्या दिखा 20 के दो दो चढ़ा देना, मोगरा घर ले आना, बाबा को दिखा दे। ये बाबा को दिखा के घर ले आना, घर के मंदिर के लिए। अच्छा, और ये क्या करना है? ये दो इतना चढ़ाना, एक से मन्नत मांगे घर ले आना। थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही एका दुकानातून हा प्रसाद घेतला आणि तुम्ही इथं बघू शकता स्वरूपच्या गालावर, माझ्या गालावर छाप उठवले राधे राधेचे.
नाम ओढले. खूप छान वाटत होतं. श्रीराम मंदिर इथे आहे. खूप छान मंदिर होतं हे. प्राचीन मंदिर आहे सीतारामजींचं. मूर्तीही खूप सुंदर होत्या आतल्या. आणि त्या मंदिराच्या खाली हनुमानजींची मूर्ती होती. खूप छान मूर्ती होती ती पण. लाईनला उभं राहण्यासाठी आम्ही आतमध्ये आलो तर एवढी गर्दी होती. प्रचंड गर्दी होती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप गर्दी होती. आम्ही गेलो तेव्हा शुक्रवार होता, तरी सुद्धा खूप गर्दी होती. जिकडे बघावं तिकडे गुलाबाची फुलं दिसतायत. ही गुलाबाची फुलं पुष्करवरून येतात. खाटूश्याम बाबांचं खरं नाव हे बर्बरिक आहेत. ते अत्यंत पराक्रमी योद्धे होते. त्यांच्याकडे 3 बाण होते, ज्यामुळे ते कोणत्याही युद्धाचा निकाल त्यांच्या बाजूने फिरवू शकत होते. महाभारताच्या या युद्धादरम्यान श्रीकृष्णांनी हे पाहिले की बर्बरिक यांच्या सहभागामुळे युद्धाचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळे कृष्णांनी बर्बरिककडे त्यांचे शीश मागितले आणि श्री बर्बरिक यांनी ते आनंदाने दिले, कारण ते धर्माच्या बाजूने होते. त्यांच्या या महान बलिदानामुळे प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी त्यांना कलियुगात पूजनीय श्याम म्हणून अवतार घेण्याचा आशीर्वाद दिला, अशी ही एक कथा सांगितली जाते. मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. कमेंटमध्ये जय श्री श्याम देवाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.